सरपंच हत्येच्या विरोधात पुण्यातही मोर्चा निघाला। काय नेमकं तिथे घडलं जाणून घेऊया। बीड हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा। देशमुख कुटुंबियांसह पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे सहभागी। आरोपींना फाशी झाली पाहिजे असे फलक हाती घेत नागरिकही सहभागी। धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर आवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले। त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप, तर बैठकीचं खोटं ठरलं तर राजकारण सोडेन असंही वक्तव्य। फडणवीस शिंदे अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। भाजप आमदार सुरेश धस यांची आग्रही मागणी। वाल्मिक कराड 17 मोबाईल वापरतो, पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व बाहेर येईल। सुरेश धस यांचा इशारा। तर वाळूकाकाचे 100 अकाउंट सापडलेत, प्रकरण ईडीकडे द्या। धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। तर कराडचा सहकारी नितीन कुलकर्णीला पकडण्याचीही मागणी। सुरेश धस यांनी अशा प्रकारची जाहीरपणे वक्तव्य करण्यापेक्षा यंत्रणांकडे माहिती द्यावी। माहिती दिल्यास पोलिसांना सोयीचं होईल। धस यांच्या आरोपांवर प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। महाराष्ट्र अजितदादांकडे एक चांगला नेता म्हणून पाहतो, त्यामुळे दादांनी आधी निर्णय घेतला पाहिजे। कालच्या वक्तव्यानंतर धस यांच्याकडून अजितदादांचं भाषणात कौतुक। एसआयटी मधील अधिकाऱ्याचा निकालाच्या दिवशी वाल्मिक कराडसोबत आनंदोत्सव। बजरंग सोनवणेंचा आरोप, तर मित्रच वाल्मिकची चौकशी कशी करणार, सवाल उपस्थित। एक अधिकारी म्हणाला, प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही। तुला माझं काय उघडं करायचं ते कर। तुझी अँटी करप्शन मधून ट्रॅफिकमध्ये कशी बदली झाली कळेल। खासदार बजरंग सोनवणेंचं पोलीस अधिकाऱ्याला आव्हान। खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्यानंच राज्यात कुणी गुंतवणूक करणार नाही। सर्व उच्चपदस्थ लोकांनी राजीनामा द्यावा। पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी।